नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे गोड आंबट वरण. मी इथे बनवणार आहे. त्यासाठी एक वाटी तूर डाळ मी एकदम छान गाळ शिजवून घेतलेली आहे. शिजवताना मी थोडंसं तेल घातलेलं आहे 1 टीस्पून आणि अर्धा टीस्पून हळद घालून ही डाळ शिजवलेली आहे. त्यामुळे डाळीचा खमंग छान वास येतो आणि डाळी छान शिजल्या जाते. गोड आंबट वरण बनवण्यासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे. चिंचोकडे काढून ही चिंच व्यवस्थित साफ करून वरची ही जे थोडे थोडे आपले टरफल असतात तर ते सर्व साफ करून ही चिंच मी घेतलेली आहे. गोड आंबट वरण आपल्याला कितपत गोड आंबट करायचं आहे, आंबट किती करायचं आहे त्यावर तुम्ही ही चिंच वापरू शकता. तर मी एवढी घेतलेली आहे. 3 हिरवी मिरची घेतलेली आहे. थोडेसे शेंगदाणे मी इथे 2 टीस्पून कुटून घेतलेले आहे जाडसर. 7-8 लसणाच्या पाकळ्या कुटलेल्या आहेत सालीसकट. तुम्हाला आवडत नसेल साल काढून टाकू शकता. शेंगदाण्याची पण मी साल काढत नाही, तुम्ही काढू शकता. थोडेसे 8-10 मी कढीपत्त्याची पानं इथे अशी 2 तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडासा एक एवढा खडा मी घेतलेला आहे गुळाचा. गोड आंबट वरण आहे त्यामुळे गुळ आपल्याला इथे लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल, राई, जिरा लागणार आहे. चला तर मग मस्त आपल्याला गोड आंबट वरणाला फोडणी द्यायची आहे. 2 टीस्पून मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी राई घातलेली आहे. मिरची आपल्याला टाकायची आहे. अर्धा टीस्पून घालायचं आहे जिरं. जिरं मी सगळ्यात मागून घातलेलं आहे. जळून जातं सगळ्यात अगोदर जिरे जर घातलं तर, कारण बाकीची फोडणी आपल्याला व्यवस्थित मिरची, लसूण छान आपल्याला परतून घ्यायचं असतो. त्यावेळेला जिरं नंतर घालायचे. 2 चिमटे मी घालते हिंग. थोडीशी घातलेली आहे 2 चिमटे हळद, कारण हळद मी ऑलरेडी डाळ शिजताना टाकलेली होती. चिंच आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे. गूळ पण आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे. जो घेतलेला आहे तो संपूर्ण गूळ इथे मी फोडणीमध्ये घातलेला आहे. दाण्यांचा कूट घालायचा आहे. भाजलेल्या दाण्यांचा कूट घेतला तर जास्त वेळ आपल्याला परतवायची गरज पडत नाही. थोडंसं पाणी घालायचंय. पाणी घालून आपली जी फोडणी आहे ती छान शिजलेली आहे. 2 टीस्पून आपल्याला घालायचं ओलं खोबरं. ही फोडणी आपल्याला मस्त शिजू द्यायची आहे. त्याच्यामध्ये चिंच छान आपली अशी शिजवून घ्यायची आहे. गूळ चिंच मस्त 1 मिनिट ते 1.5 मिनिट भर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस आपला कमी आहे. गरजेनुसार आपण पाणी घातलेलं आहे. एकदम घट्ट वरण हे चांगले लागत नाही. तरी सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता. चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि एक खळखळून उकळी आपल्याला या वरणाला घ्यायची आहे, कारण आपण चिंच आपली शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे एक उकळी आल्यानंतर आपलं इथे वरण तयार होतं. वरणाला इथे खळखळून उकळी आलेली आहे. मिरची तुम्हाला जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता किंवा मिरची घालून सुद्धा लाल तिखट मिरची पावडर तुम्ही इथे घालू शकता. ह्या वरणाला थोडंसं तिखट गोड आंबट असं चव असेल तर खूप छान लागतं. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. गोड आंबट वरण आपलं इथे तयार झालेलं आहे. इथे आपलं गोड आंबट मस्त वरण तयार झालेलं आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि आजची ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही मला फेसबुक, इन्स्टावरती सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.